नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी हरीश शिंदे लातूरकर आपले सर्वांचे या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 8वी स्कॉलरशिप व NMS या विषयातील झूम क्लास पाहूया. हा झूम क्लास रेकॉर्डिंग केलेला आहे. जर तुम्हाला या झूम मीटिंगमध्ये जॉईन व्हायचं असेल तर पुढे येणाऱ्या स्क्रीनवर जो कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे त्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल करू शकता. ठीक आहे. झूम क्लाससाठी आपण माफक फी आकारत आहे, परंतु हे झूम क्लास तुम्हाला यूट्यूबमध्ये मोफत पाहायला मिळणार आहेत. तुमच्या काही डाऊट्स असतील, शंका असतील, अडीअडचणी असतील तर त्या तुम्हाला झूम क्लासमध्ये विचारता येतात. तुम्हाला झूम क्लासमध्ये जाहिरातीसुद्धा दिसत नाहीत. तुम्हाला होमवर्कसुद्धा दिला जातो, तुमचा होमवर्क तपासला जातो, तुमच्यावर वैयक्तिक लक्ष दिलं जातं. त्यामुळं जे विद्यार्थी झूम क्लाससाठी, झूम मीटिंगसाठी इंटरेस्टेड आहे त्यांनी पुढे स्क्रीनवर येणाऱ्या माझ्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल करा. तुमच्या आईवडिलांना कॉल करायला सांगा व झूम मीटिंगला लवकरात लवकर ॲडमिशन घ्या. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. चला तर पाहूया आजचा क्लास. आज काय शिकवले क्लासमध्ये ते पाहूया. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे या झूम मीटिंगमध्ये तसेच यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये त्या सर्वांचं मी हरीश शिंदे लातूरकर परत एकदा मनापासून स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवीन टॉपिक सुरू करतोय. आजचा जो आपला टॉपिक आहे तो म्हणजे वर्गवर्गमूळ व घनघनमूळ. मागच्या तासाला आपण वर्गवर्गमूळ व घनघनमूळ याचे आपण बेसिक्स बघितलेलं आहे. म्हणजे वर्गवर्गमूळचं बेसिक आपण बघितलेलं आहे. त्या तासाला आपण डायरेक्टली प्रश्न ठीक आहे. आजच्या तासाला आपण डायरेक्ट प्रश्नावर सुरुवात करतोय. मी स्लाइड शो ऑन करतो. स्लाइड शो पण होतोय. तर अजूनही जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी जे हा व्हिडिओ युट्यूबला बघणार आहेत नंतर रेकॉर्डिंग केल्यानंतर, ते जर अजूनही नवीन असतील तर त्यांनी पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला, युट्यूबच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं असेल तर ही समोरची माहिती स्क्रीनवरची ती माहिती मला या नंबरवर व्हॉट्सअपला पाठवा. ठीक आहे. झूम मीटिंगला जॉईन व्हायचं असेल तर वरील दिलेला जो नंबर आहे त्या नंबरला कॉल तुम्ही करू शकता. आपण पुढे जाऊया. आजचा जो टॉपिक आहे आपला स्क्रीनवर आलेला आहे वर्गवर्गमूळ व घनघनमूळ. हा आपला घटक आहे आजचा. ओके. हा विद्यार्थी मित्रांनो, याचा पहिला प्रश्न आपण सुरुवात करूया. आपण बेसिक सगळं बघितलेलं आहे. आपण आज डायरेक्टली प्रश्नाकडे सुरू करतोय. हा तर कोरी स्क्रीन आलेली आहे. पहिला प्रश्न मी स्क्रीनवर करतोय. पहिला प्रश्न जो आहे तो मी आता काय करतोय, प्रश्न क्रमाने घेण्याऐवजी मी सेम टाईपचे प्रश्न पहिल्यांदा घेतोय. सेम टाईपचे. ठीक आहे. पहिला प्रश्न आजचा स्क्रीनवर मी लिहितोय. हे प्रश्न टाईप केलेले नाहीयेत तर हे प्रश्न टाईप करून थोडं अवघड जातं, त्यामुळे मी स्क्रीनवर घेणार आहे. पहिला प्रश्न तुम्ही लिहितोय, तुम्ही सुद्धा विद्यार्थी मित्रांनो लिहून घ्या. वर्गमुळात 1.96 अधिक वर्गमुळात 2.89 अधिक वजा वर्गमुळात 2.25 भागिले वर्गमुळात 0.0000. पाचवे शून्य आहे 256. हा प्रश्न 8वी स्कॉलरशिप परीक्षेला 2020 साली विचारलेला प्रश्न आहे. ठीक आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगितले की एखादी संख्या जर दशांश रूपात असेल तर तिचं वर्गमूळ कसं करायचं ही मी या अगोदरच्या तासाला शिकवलेलं आहे. तरी सुद्धा काही विद्यार्थी नवीन आहेत त्यांच्यासाठी मी परत सांगतोय. आता पहिल्यांदा आपण स्टेप बाय स्टेप लिहिण्याच्या ऐवजी आपण प्रत्येक जी वर्गमुळाच्या संख्येत त्या संख्येचं वर्गमूळ काढून घेऊया. 1.96 या संख्येचं वर्गमूळ काढत असताना पहिल्यांदा लक्षात घ्या 196 ही कोणत्या संख्येचा वर्ग सांगा. 1.3 14 या संख्येचा 13 196 14चा वर्ग आहे. आता 196 मी 14 लिहिलं. आता लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो की या वर्गमुळामध्ये 1.96 म्हणजे दशांश अपूर्णांकानंतर 2 सह अंक आहेत. ठीक आहे. ज्यावेळेस एखाद्या संख्येचं वर्गमूळ काढतो त्यावेळेस दशांश अपूर्णांक किती अंक आहेत त्याची निमपट होते. म्हणजे वर्गमूळ केल्यानंतर दशांश अपूर्णांकानंतर फक्त 1 अंक पाहिजे. म्हणजेच 1.96चा वर्गमूळ काय येणार आहे 1.4 येणार आहे. वर्गमुळाच्या चिन्हामध्ये दशांश अंकानंतर दोन अंक होते.
तसे वर्गमूळ काढले की किती अंक होतील? एकच अंक राहील. समजते का मी काय म्हणतोय? हो सर. हो सर. सर्वांना कळतंय? हो सर. हा, आता मग ह्याचं सांगा 2.89 1.7 200 करून 17चा वर्ग आहे, 17 लिहिलं. आता या दशांशामध्ये 2 अंकानंतर काय आहेत? दशांश आहेत, म्हणून वर्गमूळ केल्यानंतर मी काय केलं? त्याची निमपट केली, 1 अंकानंतर दशांश घेतला. ठीक आहे. त्यानंतर वर्गमुळात 2.25 225 15चा वर्ग आहे. 1.5 ओके. एकानं जरी सांगितलं तरी पुरेसं आहे. सर्व जर सांगत बसला तर गोंगाट निर्माण होतो. ठीक आहे. माईक म्यूट करा विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सगळ्यांचे. माईक म्यूट ठेवा. जेव्हा करायचं. ठीक आहे. घरातला आवाज येतोय. गाडी सर आता बघा वर्गमुळात 2.25 चा वर्गमूळ काय आलं? 1.5 आलं. हे तुम्हाला लक्षात. आता बघा हिची संख्या, हिचं वर्गमूळ इथंच लिहितो समोर. संख्या मी परत लिहित बसत नाही. ॲरो मारलाय, ॲरोच्या समोरच लिहितोय. आता मला सांगा किती या 256 256चा वर्गमूळ काय येतो सांगा मला पहिल्यांदा. 16 पहिल्यांदा हे दशांश अपूर्णांक आहेत ना, तसं करायचं पहिल्यांदा. ठीक आहे. किती ह्या दशांशानंतर ह्या जो दशांश आहे यानंतर किती अंक आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 8 अंक आहेत. ठीक आहे. आता मग ह्या पूर्ण 0 पॉईंट ह्या पूर्णच आपण वर्गमूळ काढलं तर आपल्याला दशांश अपूर्णांकानंतर किती किती अंक असणं गरजेचं आहे आपलं? इथं 8 अंक आहेत. इथं वर्गमूळ काढलं तर त्या 8ची निमपट केली पाहिजे, 4 असलं पाहिजे. बरोबर आहे. ऑलरेडी 6 आणि 1 हे 2 आहेत. ऑलरेडी 6 आणि 1 2 आहेत. अजून 2 लिहायचे. काय लिहायचे? काहीच लिहायचं नाही, 0 लिहायचं. 1 2 4 झाले. 0 0 16 झालं. मग मी दशांश दिला, परत 0 घेतला. तर या संख्येचा वर्गमूळ किती निघालं? 0.0016. समजते? सर मला नाही समजलं. कोणाला नाही समजलं? मयंकला. ओके. इकडे बघ मयंक, हे जो ही जी वर्गमूळातली संख्या आहे यामध्ये 256चा वर्गमूळ काढलं पहिल्यांदा. ती किती आली? 16 आली. ठीक आहे. इथपर्यंत कळलं असेल? हा. तर या किती अंक आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 अंक आहेत. बरोबर आहे का नाही? त्याचं वर्गमूळ काढलं किती अंक असले पाहिजे? दशांशापर्यंत 4 अंक असले पाहिजेत. बरोबर. हा. आता 256चं वर्गमूळ 16 आलं. आता कोणताच अंक नाही म्हणजे काय द्यायचं? 0 द्यायचं. बरोबर का नाही? हा. म्हणून अजून एक 0 दिलं, अजून एक 0 वाढवलं. किती अंकानंतर 0 द्यायचंय? 4 अंकानंतर 0 द्यायचंय. 0 0.0016 हे त्याचं वर्गमूळ झालं. इथपर्यंत आले सगळ्यांना? समजलं सर. ओके. हो सर. इथपर्यंत कोणा काही अडचण आहे का विचारा? नाही सर. नाही सर. आता आपण पुढे जाऊया. आपण पुढच्या ह्याच्याकडे जाऊया. आता बघा ही जी मांडणी आहे गणिताची, त्या गणिताच्या मांडणीमध्ये किमती ठेवतो मी. डायरेक्ट काय करतो? किमती. लक्ष इकडे द्या. अनन्या गायकवाड. बरोबर नका बघू. हा. तर आता मी काय करतोय? किमती ठेवतोय. 1.96 म्हणजे किंमत ठेवली, त्याची किंमत काय आली? 1.4 आली. तर किमती ठेवतोय म्हणजे ही जी संख्या आहे त्या संख्येची किंमत काय ठेवतोय? 1.4 ठेवतोय. ठीक आहे. 2.89 वर्गमुळात त्याची किंमत काय आली आपली? 1.7 आली. त्याची किंमत ठेवली. वजा वर्गमुळात काय आहे? 2.25 त्याची किंमत काय आली? 1.5 आली. तर इथपर्यंत हा. भागिले क्षेत्राची किंमत काय आलेली आहे? 0.0016. आता तुम्हाला सोडवा येईल का सांगा? हो. आता हे जी आहे पदावली सोडून घ्यायची आपल्याला. आता बघा 1.4 1.4 आणि 1.4 याची बेरीज करा. 7 आणि 4 3.1. चला 3.1 आली. 3.1 वजा 1.5. 3.1 कसं आलं? तर 1.4 आणि 1.7 ची काय केली मी? बेरीज केली. 2.1 येईल ना? किती येईल सांगा? 3.1 येतं. 7 आणि 4 11 1 हातच्याला 1 हातच्याचा 1 1.1. ओके सोनाली. हा. तर 3.1 आले. हा. मग आता बघूया 3.1 वजा 1.5 छेदामध्ये काय आहे? छेदामध्ये 0.0016 ही छेदातली संख्या आहे ना, ती कशी लिहितो पहा आता मी. छेदातल्या संख्येला मी काय केलं? 16 गुणिले
0.0001 असं लिहिलं. आता 16चा आणि या 0.001चा गुणाकार केला तर तीच उत्तर येणार आहे. कळतंय का? हो. ओके. आता बघा 3.1 वजा 1.5 याची वजाबाकी करा. 3.1 म्हणून 1.5 वजा केली काय राहतं? 0.6 राहतं. ठीक आहे. आणि छेदामध्ये काय राहतं? छेदामध्ये राहतं आपण असं करू छेद असंच लिहूया 0.0016 लिहूया. सर 0.6 नाहीये सर 1.6 हा सॉरी 1.6 राहतं. बरोबर आहे. 0.6 राहत नाही तर काय राहतं? 1.6 राहतं. ठीक आहे. आता बघा आता मला छेदातले पण शून्य काढायचे आहेत, अवसर काढायचे. मग छेदामध्ये किती अंकांचा दशांश आहे? छेदामध्ये 4 अंकांचा दशांश आहे. बरोबर आहे. म्हणून छेदातले 4 अंकांचा दशांश करण्यासाठी मी अंशाला आणि छेदाला काय करतोय? 1.6 अंशात छेदाला काय करतोय? 10,000 गुंततोय. किती गुंततोय? 10,000. अंशाला पण त्याच किमतीने गुणलं आणि छेदाला पण त्याच किमतीने गुणलं. त्याचा अर्थ काय? 10,000 भागिले 10,000 उत्तर काय येतं? एकच येतं. म्हणजे काही व्हॅल्यू मध्ये काही बदल होतो का? होत नाही. तर मग इथपर्यंत हे 10,000 का गुणलं कळालं का? छेदातलं मला शून्य काढायचं 0.0016 मला शून्य काढायचे. ठीक आहे. म्हणून मी 10,000 गुणलं. ओके. आता बघा 1.6 ला 10,000 गुणलं तर काय राहतं उत्तर? तर त्याचं उत्तर येतं पॉईंट गेला. एक पॉईंट घेण्यासाठी 1 शून्य गेला. हा 1 शून्य गेला. 3 शून्य राहिले. 16,000 त्याचं उत्तर येतं. काय उत्तर येतं? 16,000. 1.6 ला जर 10,000 गुणलं त्याचं उत्तर येतं 16,000. आणि 0.0016 ला जर 10,000 गुणलं त्याचं उत्तर येतं 16. 10 प्रश्न स्क्रीनवर आहे. हा प्रश्न जो आहे तो 2018 ला 8वी स्कॉलरशिप परीक्षेला विचारलेला प्रश्न आहे. अगदी पहिल्या प्रश्नासारखाच हा प्रश्न आहे. यामध्ये काही बदल आहे का? तर नाहीये. ठीक आहे. फक्त काय आलंय तर एका संख्येचं घन काढायचं आलंय आपल्याला. प्रश्न लिहून घेत चला. ओके. हा आता बघा एक आपण किमती काढून घेऊया. 6.25 याचं वर्गमूळ काय येतं सांगा बरं आता? 2.5 25 घनमुळात 0.729 याचं घनमूळ काय येतं? 729 कशाचं घन आहे? 9 9चा घन. इथं 9 आणि लक्ष करू द्या. त्या घनमूळ संख्येमध्ये घनमूळ संख्या आहे याच्यामध्ये किती अंकाचा दशांश होता? 1, 2, 3 होता. ज्यावेळेस त्याचे घन काढतो त्यावेळेस 3 अंक असतील तर त्याचा एकच अंक 0.9. 0.9 गुणिले 0.9 गुणिले 0.9 असा जर गुणाकार केला तर ही संख्या तयार होते 0.729. ठीक आहे. हा घनमूळ एखाद्या संख्येचं घनमूळ काढत असताना जर 3 अंकानंतर दशांश असेल तर त्याचं घनमूळ काढलं तर 3 अंकाची होती एकच पॉईंट घ्यायचा. किती पॉईंट घ्यायचा? 1. आणि वर्गमूळ काढताना किती घ्यायचा? 4 असेल तर 2 घ्यायचा. वर्गमूळ संख्येमध्ये 2 असेल तर 1 घ्यायचा. ठीक आहे. समजतंय तरी? वर्गमुळात 3 असेल तर हा आता बघूया. आता पुढली संख्या काय आहे? वर्गमुळात 1.21 किती घ्यावं लागते? 1.1 आता वर्गमुळात 20.1 20 2025 कशाचा वर्ग आहे? 4.5 2025 हा ही संख्या 45चा वर्ग आहे. कशाचा वर्ग आहे? 45चा. हा 5 5 25 4 25 राईट. हा 20.25 वर्गमूळ काय येतं? 45 येतं. 2 अंकांचा दशांश आहे. वर्गमूळ केल्यानंतर 1 अंकांचा दशांश होतो. कळालं इथपर्यंत? पुढे आपण बघूया. किमती ठेवूया सगळ्या आता 2.5 कुणाचा माईक चालू आहे बरं? भागिले 4.5 हे इझी एवढं तुम्हाला येईल का सोडवायला? हो सर
सोडवा मग आता हे. हो सर. सर हा विचारा कोणाला काही प्रश्न असेल तर. सर त्याचा आन्सर एक आहे. आन्सर मी काढलं नाहीये अजून. आन्सर किती काय सर आन्सर एक येते. वरच्याची बेरीज पण 4.5 येते. सर आन्सर एकच येत आहे. ओके ठीक आहे. एकच ठीक आहे, आपण सोडू. बघा 0. सर आन्सर एक येत आहे. बेरीज करूया. 9 1 10 10 5 15 5 हातच्याला 1 बेरीज करतोय मी. 2 1 3 3 1 4 वरी बेरीज झाली 4.5 छेदामध्ये बेरीज झाली 4.5 4.5 भागिले 4.5 उत्तराला 1. उत्तर काय 1. हा प्रश्न काय विचारलाय 2018 ला विचारलेला आहे. कुठे विचारले 8वी स्कॉलरशिप परीक्षेला विचारलेला प्रश्न. कळालाय. पहिला प्रश्न आणि हा दुसरा प्रश्न दोन्ही सेम पद्धतीचे होते. दोन्ही सुद्धा परीक्षेला विचारलेले होते. म्हणजे तुम्हाला या वर्षी सुद्धा या पद्धतीचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यामध्ये घेऊन घेतला प्रश्न. हो सर. हो सर. हा आपण जरा पुढचा प्रश्न. सर कुठं चालले? पुढचा प्रश्न घेतोय मी. एक 1.96 वर्गमुळात 2.25 अधिक वर्गमुळात 2.89 भागिले वर्गमुळात 0.002. सोडावर तुम्हाला सोडवायला आता हा प्रश्न विचारला 2017 ला. हा प्रश्न 2017 ला 8वी स्कॉलरशिप परीक्षेला विचारलेला प्रश्न आहे. हे सोडवायला तुम्हाला. हो सर. हो सर. हो सर. चला एक एक किमती लिहूया. 1.96 ची किंमत काय आहे? 1.4 आहे. 1.4. त्यानंतर वर्गमुळात 2.25 ची किंमत काय आहे? 1.5. 1.5 वर्गमुळात 2.89 ची किंमत काय आहे? 1.4. आता मला सांगा 2000 तुम्ही 2116 कशाचं वर्गमूळ आहे? कशाचा वर्ग 2116? सर तुमचा आवाज येत नाही. तुझ्याकडे नेटवर्क नसेल, तुला आवाज येत नाहीये. नाही सर तुमचा आवाज क्लिअर नाही येते. क्लिअर? आवाज येत नाहीये. हा मग नेटवर्क कमी जास्त होत असेल कदाचित. आता येतोय का? हा सर येतोय. नेटवर्क हो, सर. असेल त्यामुळे तसं होत असेल. आवाज येत नसेल तर सांगत चला. हा हा आता बघा तर 2116 हा 46 कशाचा वर्ग आहे? 46 चा वर्ग आहे. म्हणून मी 46 लिहितो इथं. बरोबर आहे का? हा आता किती अंक येते वर्गमूळात बघा 1 2 3 4 5 6 6 अंकानंतर काय हे वर्गमूळ आहे. 6 अंकानंतर काय सॉरी दशांश 6 अंक आहेत. म्हणजे वर्गमूळ काढताना काय ते 3 अंकानंतर काय येणार दशांश पॉईंट येणार आहे. म्हणजे याचं उत्तर काय येणार आहे? 0.046 येणार आहे. कळतंय? हो सर. हा किती ठेवा. वर्गमुळात 1.96 ची किंमत काय आली? ती किंमत आली 1.4. वर्गमुळात 2.25 ची किंमत काय आली? 1.5. वर्गमुळात 2.89 ची किंमत काय आली? 1.7 भागिले 0.00216 चा वर्गमूळ किंमत काय आली? 0.046. आता अंशाची बेरीज करा. अंशातले जे अपूर्णांक आहेत त्यांची बेरीज करा. दशांश अपूर्णांक 5 आणि 4 9 9 7 4.6. याची बेरीज केली, बेरीज काय आली? 4.6 आली.
छेदामध्ये काय आहे? सर 0.0. आलं उत्तर. हा, ठीक आहे, सांगू नका. हा, आता बघा मागच्या पद्धतीने सोडवायचे आपल्याला. आता छेदामध्ये काय आहे? 0.46 आहे. छेदामध्ये काय आहे? छेदामध्ये 3 अंकानंतर काय आहे? 3 पॉईंट नंतर, सॉरी, दशांशानंतर 3 अंक आहेत, बरोबर आहे? तर हजारने गुणायचं. हजारने. आवाज येत नाही का? येतोय. हा. नाही सर येतोय. हा, तर 4.6 लिहिलं. खाली तर बघा 0.046 मध्ये दशांश हजारने अपूर्णांकानंतर गुणायचं. दशांश चिन्हानंतर 1000ने गुणायचं. किती अंक आहेत? 3 अंक आहेत. म्हणून काय करतोय मी 1000 गुणतोय, अंशाला पण आणि छेदाला पण. का? तर छेदातले आपल्याला दशांश अपूर्णांकाचे पॉईंट आपल्याला काढून टाकायचे. किती गुणतोय? 3 गुणतोय. काल इथपर्यंत 10चा घन आहे. हा, उत्तर 10चा घन आहे. उत्तर काही असू द्या, उत्तरापर्यंत मी गेलोच नाहीये अजून. मला फक्त समजावून सांगू द्या सगळ्या मुलांना. ठीक आहे, उत्तर तुमचं असेल बरोबर, उत्तर निघणार आहे. आता म्हणजे सोडून निघणं उत्तर निघणारच आहे. ठीक आहे. हा, आधी आपण समजावून सांगूया सगळ्या मुलांना, सगळ्यांना समजलं पाहिजे. ठीक आहे. आता 1000 का गुणले कळाले का सगळ्यांना? ठीक आहे, छेदातले आपण पॉईंट घेण्यासाठी. आता 4.6 गुणिले 1000 काय येते उत्तर? एक पॉईंट इथला गेला, इथला 1 शून्य गेला, राहिले काय 100. 46 ल्या 100चे 2 शून्य, 4600 झालं. आणि छेदाला जर आपण 1000 गुणलं तर उत्तर काय येतं? 46 येतं. 46. 46 भागिले 4600, 46 एके 46, 2 शून्य जे असते म्हणजे 100. उत्तर काय आलं? 100 आलं. 10चा वर्ग. आणि पर्याय 10चा वर्ग. आहे 10चा दुसरा घात. 10चा वर्ग. 10चा वर्ग. 10चा वर्ग. हे तुमच्या स्वाध्याय 8.1 मधला 8वा प्रश्न आहे. हा 2017 हो सर. येते लक्षामध्ये? हो. हो सर. आपण बघूया पुढचा प्रश्न. तुमचा सोपा प्रश्न येतोय, तो तुम्ही सोडवायचा आहे. 0.09 अधिक वर्गमुळात 0. अत्यंत सोपा प्रश्न आहे, सोडवा बरं. उत्तर सांगू नका, उत्तर वहीत सोडवा. मी जे उत्तर सांगतो त्या उत्तराशी तुमचं मिळालं की तुमचं उत्तर बरोबर आहे. सर आलं उत्तर. बरं. सर आलं उत्तर. ठीक आहे, ठीक आहे. हो सर, आलं उत्तर. ओके, सर उत्तर आलं. सर, आलं उत्तर. ओके. सर आलं. हा, सगळ्यांनी आलं म्हणायची गरज नाहीये. आलं असेल तुम्हाला उत्तर, सोपा प्रश्न आहे हा. हा, पण 0.09 याचं वर्गमूळ काय निघतं रे? 0.3. 0.3. 0.3. 0.7. 0.7. 0.7. 0.7. 1.0 म्हणजे काय? एकच. 1.0. बरोबर आलं. छान. सर 1. ओके, आता आपण पुढचा प्रश्न बघूया. ते 10.25 या संख्येचं वर्गमूळ काढा. 110.25 या संख्येचं वर्गमूळ काढा. कसं काढणार? शिकवतो, लक्ष इकडे द्या. आता बघा, ह्या 110.25 पॉईंट काढून टाकले मी बरं का. एक स्थानी काय आहे? 25 आहे. एक स्थानी काय? 25 आहे. हा, या संख्येच्या एकक स्थान काय? 25 आहे. जर एखाद्या वर्गसंख्येचा दशक व एकक स्थानी 25 जर असेल तर त्या संख्येचे एकक स्थानी काय असतं? 5 असतं. काय असतं? 5 असतं. 25 सोडून कोणती संख्या राहिली? 110 ही संख्या राहिली. 25 सोडून कोणती संख्या राहिली? 110 संख्या राहिली. 110 ही संख्या कोणत्या दोन संख्येचा क्रमांक गुणाकार आहे? कोणत्या दोन? 11 व 10 गुणिले 11. 10 गुणिले 11. 10 गुणिले 11 म्हणजे 110. 10 गुणिले 11 म्हणजे काय असतं? 110 असतं. ठीक आहे. त्यातली जी लहान संख्या आहे ती लहान संख्या इथे घ्यायची, 105. 105 चा वर्ग काय आहे? 105 चा वर्ग आहे 110.25. हो. त्यावर वर्गमूळ कसं काढायचं कळालं तुम्हाला ट्रिक? हो सर. किंवा आपण उलट्या पद्धतीने 10.5 येणार ना? किती? दशांश चिन्ह. दशांश 10.5. चिन्ह मी
मी 11,025 वर्गमूळ काढले, दशांशाचा वर्गमूळ काढलं नाहीये मी अजून. ठीक आहे. बघा आता ही थोडी उलट्या पद्धतीने ट्रिक सांगतो. तुम्हाला जर म्हणलं 115चा वर्ग करा, 115चा वर्ग करा. कसं करणार तुम्ही? एक एक संख्या 5 आहे. त्या 5 5. लिहायचं पहिल्यांदा. ठीक आहे. तर राहिलेली संख्या कोणती? 11. 11ची आणि 11 आणि 12चा गुणाकार. 11 गुणिले 12. गुणिले 12. 13,225 वर्ग येतो. कळालं? हो. हा. आता काय सांगितले? येतं वर्गमूळ. 110.25 वर्गमूळ काय येतं? 105 येतं. किती अंकानंतर दशांश ठेवला गेला आपल्याला? 1 अंकानंतर. तर काय आलं? 10.5. समजतंय? हो सर. हो सर. ओके. आता पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न. समान पद्धतीचे प्रश्न मी लगेच घेतोय. 136 भागिले 1.36. ते 136 वर्गमूळ निघत नाही. निघतं का? नाही सर. काय करायचं आपल्याला? फक्त आपल्याला दशांश अपूर्णांक आहे का ते बाजू काढून टाकायचे. दशांश अपूर्णांक काढून टाकायचे फक्त. 136 वर्गमूळ निघत नाही. हा, लक्ष देऊन बघा. हा, तर कसं करायचं? वर्गमुळात 136 ला वर्गमुळात 136 ठेवूया, किंवा 1.36 ला मी असं लिहिलं 136 गुणिले 0.01. काही फरक पडेल का? नाही पडणार. हा, म्हणजे 136 गुणिले 0.01 यांचा गुणाकार काय आहे रे? यांचा गुणाकार म्हणजे 136 आहे. बरोबर आहे का? बरोबर का नाही? हो सर. हो सर. हो सर. आता पहा, आता लक्ष करू द्या. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, 136 ला 136 लिहिलं, संख्येने सेपरेटली घेतलं. वर्गात 136 सेपरेट लिहिलं आणि 0.01 हे सेपरेट लिहिलं. हे सेपरेट का लिहिलं? कारण 0.01 म्हणजे 1 ही काय आहे? 1 ही संख्या प्रश्न संख्येचा वर्ग आहे ना. 1चा वर्ग काय आहे? 1. याचा अर्थ काय? 0.01 वर्गमूळ निघतंय का नाही? हो किंवा नाही सांगा की. हो. तर नाही समजत आहे. बर, काय केलं मी? हे 136 गुणिले 0.1 आहे ना, याला सेपरेटली लिहिलं. सेपरेटली वर्गमूळ घेतलं याला. ठीक आहे. वर्गमुळात 136 बाजूला घेतलं, वर्गमुळात 0.01 घेतलं. इथपर्यंत आले का? हा, हो सर. हे वर्गमुळात 136 हे कॅन्सल झालं. हो सर. आले का? हे वर्गमुळात 136 आणि छेदातलं 136 कॅन्सल झालं. भागाकार केला, उत्तर 1 आलं. ठीक आहे. राहिलं काय छेदामध्ये? राहिलं 1 वर्गमुळात 0.01 राहील. इथपर्यंत आले लक्षात? हो. हो सर. हा. आता मला सांगा, 1चा वर्ग किती? 1. सर पण आपण तिथं गुणिले 100 का नाही केलं? कुठं? तिथं गुणिले 100 केलं असतं ते 136 ला पण 100 ने गुणावं लागलं असतं. बरोबर का नाही? हो. 136 100 गुणल्यावर काय आलं असतं? 13,600 झालं असतं. मग 13,600 वर्गमूळ निघालं असतं का आपल्याला? नसतं. नाही. बरोबर का नाही? आपल्याला काय हो. करायचं? आपल्या भागिले करून ती संख्या कटवायची होती. 136 चा वर्गमूळ निघत नाहीये. येत्या लक्षामध्ये ती संख्या कटवायची. ठीक आहे. आता बघा, एक छेद काय आलं? 0.01. 0.1 चा वर्ग काय असतो रे? 0.01. बरोबर काय? हा, आवाज येत नाही. 0.01 चा वर्गमूळ काय आलं? 0.1. 0.1. आता 0.1 करण्यासाठी अंशाला पण मी 10 ने गुणलं, छेदाला पण मी 10 ने गुणलं. शेवटचा 1 मिनिट राहिलाय. हा प्रश्न संपायसाठी आपला प्रश्न संपायचे 1 मिनिटात. 10 1 10. छेदाला जो गुणलं काय, तर उत्तर 1 येतं. 10 1 म्हणजे उत्तर काय आलं? 10 आलं. तर काय आलं? 10. समजलं का हे सर्वांना? हो सर. हो सर. हा. हो सर. कोणत्याही मिनिटाला इथून बरं का? हो सर.
कोणत्याही मिनिटाला झूम मीटिंग संपेल. लिहून घ्या, पटवून घ्या. लिहिलं सर. समजलं ना हा प्रश्न सगळ्यांना? हो सर. शिक्षक वर्ग निघत नाही म्हणून मी तसं केलेलं आहे.